कोणत्या व्यक्तीच्या पाया पडल्याने आयुष्यात दुर्दैव येते? पाया पडताना पाळा हे नियम. हे नियम पाळले नाही तर होईल मनस्ताप. जागतिक स्तरावर हिंदू धर्माची व्याप्ती फार मोठी आहे. त्यामुळे या धर्मातील प्रथा परंपरांना देखील फार महत्त्व दिलं जातं. पूर्वीपासून हिंदू धर्मात खाली वाकून पाया पडण्याची परंपरा चालत आलेली आहे. केवळ हिंदू धर्मातच नाही तर इतर काही धर्मातही ही परंपरा पाळली जाते. आपल्यापेक्षा ज्येष्ठ वयाच्या व्यक्तींच्या पायांना स्पर्श करणं हा आदर व्यक्त करण्याचा एक चांगला मार्ग आहे. ज्या व्यक्तीच्या पायाला आपण स्पर्श करतो ती व्यक्ती आपल्याला आशीर्वाद देते आणि वडीलधाऱ्यांचे, आदरणीय व्यक्तींचे आशीर्वाद आपल्याला आपल्या आयुष्यात यश, आनंद आणि शांती घेऊन येतात. यामुळेच लोक देवता, संत, महात्मा, गुरु आणि ज्येष्ठांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतात. पण पायांना स्पर्श करण्याची पद्धत योग्य असली पाहिजे आणि या दरम्यान काही नियमांचे पालन देखील केलं पाहिजे. कुबेराला अत्यंत प्रिय आहे ही वनस्पती. घराच्या या दिशेला लावल्यास होईल धनवर्षाव. पाया पडण्याची म्हणजेच ज्येष्ठांच्या पायाला स्पर्श करण्याची योग्य पद्धत कोणती आहे? कोणत्या व्यक्तींच्या पायांना स्पर्श करावा किंवा कोणाच्या पायांना स्पर्श करू नये हे जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे. नाहीतर पाया पडल्याचं पूर्ण फळ मिळणार नाही. उलटपक्षी काही प्रकरणांमध्ये पाया पडणाऱ्या व्यक्तीला पाप देखील लागू शकते असा समज आहे. वडीलधाऱ्या व्यक्तींच्या पाया पडणं आणि त्यांचे शुभाशीर्वाद घेणं खूप शुभ असते. पण मंदिरात असताना कोणत्याही व्यक्तींच्या पाया कधीही स्पर्श करू नका. मंदिरात देवापेक्षा कोणीही मोठा नसतो आणि देवासमोर दुसऱ्याच्या पायाला हात लावणं हा मंदिराचा आणि देवाचा अपमान मानला जातो. त्याचप्रमाणे जर एखादी व्यक्ती घरी पूजा करत असेल तर त्या वेळेत तिच्या पायांना हात लावू नका. असे केल्यास पाया पडणारा आणि पाया पडू देणारा दोघांनाही पाप लागतं. धर्मशास्त्रानुसार प्रत्येकानं आपली आई-वडील आणि आदरणीय व्यक्तींचा आशीर्वाद घेतला पाहिजे. असे केल्याने सुख, समृद्धी, संपत्ती आणि जीवनात यश मिळते. शिवाय आपल्यावरील संकटही टळतात. पैशांची आहे चणचण तर ही रत्ने घातल्याने होतो फायदा. जाणून घ्या सविस्तर. हिंदू धर्मात मुलींनी वडिलांच्या पाया पडल्यास मनाई आहे. मुलींना देवीचं रूप मानलं गेलं आहे. मुलींना वडिलांच्या पायाला हात लावला तर वडिलांना पाप लागतं असे म्हटले जाते. अविवाहित मुलींना आपल्या पाया पडू देऊ नये. कुमारी मुलींना देवीचं रूप मानलं जातं. मुलींनी आपल्या पायांना हात लावल्यास माणूस मोठ्या पापात सहभागी होतो. नवरात्रीसह इतर विशेष प्रसंगी मुलींना दुधापासून बनवलेली मिठाई दिली पाहिजे. नंतर त्यांच्या पाया पडून त्यांचे आशीर्वाद घेतले पाहिजेत. असे केल्याने जीवनात खूप आनंद, संपत्ती आणि समृद्धी येते. झोपलेल्या किंवा आराम करणाऱ्या व्यक्तींच्या पायांना कधीही स्पर्श करू नका. असे मानले जाते की झोपलेल्या व्यक्तीच्या पाया पडल्याने त्या व्यक्तीचे आयुष्य कमी होते. आपल्याकडील व्यक्ती मृत झाल्यानंतरच झोपलेल्या अवस्थेत असलेल्या तिच्या पाया पडलं जातं. स्मशानभूमीमध्ये किंवा स्मशानभूमीत परतणाऱ्या लोकांच्या पाया कधी पडू नये. स्मशानभूमीतून परतणारी व्यक्ती अपवित्र होते. म्हणूनच तिच्या पायांना स्पर्श करणे निषिद्ध आहे. त्या व्यक्तीनं आंघोळ करून कपडे बदलल्यानंतरच तिच्या पाया पडावं. भाचा किंवा भाचीला आपल्या पाया पडू देऊ नका. धर्मशास्त्रानुसार त्यांना ब्राह्मणाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे जर मामा-मामीनं भाचा किंवा भाचीला आपल्या पाया पडू दिलं तर त्यांना पाप लागते असे म्हटले जाते. सनातन धर्मानुसार काही व्यक्तींच्या चुकूनही पाया पडू नये. असे केल्याने आपल्याला पुण्य न मिळता आपण पापाचे भागीदार ठरतो. सनातन धर्मानुसार घरात ज्येष्ठ व्यक्तींच्या तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या पाया पडणे म्हणजे त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्याची एक पद्धत आहे. यामुळे
व्यक्तीचे संस्कार कळतात आणि जर कोणी चुकून ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडलं नसेल तर त्या व्यक्तीला संस्कार दिले नाहीत असे सरळ बोललं जातं. पण सनातन धर्मानुसार काही व्यक्तींच्या चुकूनही पाया पडू नये. असे केल्याने आपल्याला पुण्य न मिळता आपण पापाचे भागीदार ठरतो. आपण कोणत्या व्यक्तींच्या पाया पडू नये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया. मंदिरात कोणाच्याही पाया पडू नका. धार्मिक मान्यतेनुसार जर तुम्ही मंदिरात गेलात तर त्या ठिकाणी कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडू नये. हे ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण त्या ठिकाणी मंदिर हे सर्वश्रेष्ठ स्थान आहे. देवापेक्षा कोणताही व्यक्ती छोटा किंवा मोठा नसतो आणि अशात जर तुम्ही इतरांच्या पाया पडलात तर तो एक प्रकारे देवाचा अपमान करण्यासारखंच आहे. कुमारिका कन्येपासून कधीही पाया पडून घेऊ नये. धार्मिक मान्यतेनुसार कुमारिका कन्येला देवीचं रूप मानले जाते. कन्या घरात जन्माला आली तर ती लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते. तसेच देवी लक्ष्मी सरस्वती यांच्या बरोबरीने कन्येला पूजलं जातं. त्यामुळे कधीच कोणाच्याही कन्येकडून आपले पाय पडून घेऊ नये. तसेच पाय धुवून घेऊ नये. असे केल्याने व्यक्तीला पाप लागण्याची शक्यता असते. जावयाने चुकूनही सासऱ्यांच्या पाया पडू नये. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जावयाने चुकूनही सासऱ्यांच्या पाया पडू नये. माता सतीच्या यज्ञात स्वतःला जाळून राख झाल्यावर संतापलेल्या भगवान शंकराने आपला सासरा राजा दक्ष यांचे शिर कापले. तेव्हापासून हा नियम प्रचलित आहे. तेव्हापासून जावयाने सासऱ्यांच्या पायाला हात लावले चुकीचे मानले जाते. अनेकदा आपल्या हिंदू सनातन धर्मात शास्त्राशी संबंधित अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, पण आपण त्याकडे सर्रास दुर्लक्ष करतो. त्यामुळे याकडे नीट लक्ष देणे गरजेचे आहे. पण सनातन धर्मानुसार काही व्यक्तींच्या चुकूनही पाया पडू नये. असे केल्याने आपल्याला पुण्य न मिळता आपण पापाचे भागीदार ठरतो. आपण कोणत्या व्यक्तीच्या पाया पडू नये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. मंदिरात कोणाच्याही पाया पडू नये. धार्मिक मान्यतेनुसार जर तुम्ही मंदिरात गेलात तर त्या ठिकाणी कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तींच्या पाया पडू नका. हे ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल, पण त्या ठिकाणी मंदिर हे सर्वश्रेष्ठ स्थान आहे. देवापेक्षा कोणताही व्यक्ती छोटा किंवा मोठा नसतो आणि अशात जर तुम्ही इतरांच्या पाया पडलात तर तो एक प्रकारे देवाचा अपमान करण्यासारखंच आहे. कुमारिका कन्येपासून कधीही पाया पडून घेऊ नये. धार्मिक मान्यतेनुसार कुमारिका कन्येला देवीचं रूप मानलं जातं. कन्या घरात जन्माला आली तर ती लक्ष्मीच्या पावलांनी घरात येते. तसेच देवी लक्ष्मी सरस्वती यांच्या बरोबरीने कन्येला पूजलं जातं. यामुळे कधीच कोणत्याही कन्येकडून आपले पाया पडून घेऊ नका. तसेच पाय धुवूनही घेऊ नका. असे केल्याने व्यक्तीला पाप लागण्याची शक्यता असते. जावयाने चुकूनही सासऱ्यांच्या पाया पडू नये. शास्त्रात सांगितल्याप्रमाणे जावयाने चुकूनही सासऱ्यांच्या पाया पडू नये. माता सतीच्या यज्ञात स्वतःला जाळून राख झाल्यावर संतापलेल्या भगवान शंकराने आपला सासरा राजा दक्ष यांचे शिर कापले. तेव्हापासून हा नियम प्रचलित आहे. तेव्हापासून जावयाने सासऱ्याच्या पायाला हात लावणे चुकीचे मानले जाते. अशा पद्धतीने पाया पडण्याचे नियम आणि महत्त्व तुम्हाला सांगितलेले आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.